सुप्रिया सुळे यांनी काल लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनेत्रा वहिनी आणि त्याचबरोबर अजित पवार यांच्याविषयी महत्त्वाची विधानं केलेली होती। आता यालाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत उदयकुमार आहेर आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आणि राज्य प्रवक्ते आहात। नेमका काय आक्षेप आहे तुमचा? काल जे आपल्या लोकशाही चॅनलवर आदरणीय आमच्या सुप्रियाताई सुळे यांची मुलाखत मी ऐकली, त्यांनी ज्या पद्धतीने आमच्या उमेदवार सुनेत्रा वहिनींवर जसा आक्षेप घेतलेला आहे, त्यांचा आक्षेप हा आहे की सुनेत्रा वहिनी ह्या राजकारणामध्ये आतापर्यंत नव्हत्या, मी त्यांना विरोधक मानत नाही, मी त्यांच्याविषयी काही बोलू इच्छित नाही, म्हणजे हा कुठेतरी सुनेत्रा वहिनींना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला जातोय असं आमचं म्हणणं आहे। त्याच्या पलीकडे जाऊन बोलायचं झालं तर सुनेत्रा वहिनींनी आतापर्यंत बारामतीसह एकूणच पवार घराण्याच्या राजकारणामध्ये पडद्यामागची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने वठवलेली आहे। त्यासोबत टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून इतरही अनेक उद्योगांच्या माध्यमातून असंख्य हजारो महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे। आतापर्यंतच्या राजकारणामध्ये अगदी राजकारणात आहे म्हणजे निवडणूक लढवलीच पाहिजे असं नसतं, कोणाकोणाला संधी मिळते, कोणाकोणाला ती मिळत नाही। दुर्दैवाने म्हणा की सुनेत्रा वहिनींना थोडीशी उशिरा संधी मिळाली आणि सुप्रियाताईंना लवकर संधी मिळाली, त्यामुळे कदाचित राजकारणात त्या नौख्या आहेत वगैरे अशा पद्धतीने आणि त्या विरोधकच नाहीत, मी त्यांना मानतच नाहीत असं सुप्रियाताईंकडून बोलणं जात आहे आणि ते साफपणाने चुकीचं आहे। अशा पद्धतीचे त्यांनी बोलून आणि स्वतःच्या याच्यावर काय म्हणतो आपण की त्याला स्वतःच्या विषयी त्यांना कुठेतरी आता वाटायला लागलेले की आपली उमेदवारी ही चुकीच्या पद्धतीने जाते, आपण मतं आपल्याला मिळणार नाहीयेत, आपल्याला लोक स्वीकारणार नाहीयेत। या गेल्या 15 वर्ष त्यांना स्वीकारलं, परंतु या निवडणुकीत सुनेत्रा वहिनींचा एवढा चांगल्या पद्धतीचा चेहरा अजितदादांनी दिल्यामुळे लोक स्वीकारणार नाहीत अशी भीती सुप्रियाताईंच्या मनामध्ये असल्यामुळे त्या अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य आमच्या उमेदवाराच्या विषयी करतायत। असंही म्हणतात की 6 विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातले हे जे 6 मतदारसंघ आहेत, यामध्ये सगळ्यामध्ये मला सर्वात जास्त लीड मिळेल। तर परिस्थिती काय आहे? तुम्ही सुद्धा या प्रचारामध्ये आहात, सुनेत्रा वहिनींच्या प्रचारामध्ये काय ग्राउंड रियालिटी आहे? सुप्रियाताईंनी काय बोलावं काय बोलू नये हा त्यांचा प्रश्न आहे। मागच्या निवडणुकीमध्ये सुप्रियाताईंनी हे दावे केलेले होते, त्यावेळेला स्वतः दादा सोबत होते। सुप्रियाताईंच्या एकंदरीतच सगळ्या कार्यपद्धतीवर लोकांनी तेव्हाही आक्षेप घेतला होता आणि त्यावेळेला देखील सुप्रियाताईंना कोणत्या कोणत्या मतदारसंघात लीड मिळालं आणि कोणत्या मतदारसंघात मिळालं नाही हा इतिहास सगळ्यांना ज्ञात आहे। या वेळेला सुनेत्राताईंसारखा अतिशय चांगल्या पद्धतीचा व्यवस्थित पद्धतीचा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांनी दिलेला आहे आणि या वेळेला तर अजितदादा देखील सुप्रियाताईंच्या सोबत नाहीत। अनेक लोक बारामती मतदारसंघामधले सांगतात की सुप्रियाताईंनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघासह बारामती शहरासह अजिबात लक्ष दिलेलं नाहीये। सगळं काम हे दादांच्या भरोशावर, सगळं काम हे फक्त दादा करायचे आणि हे त्याचा उपभोग घेत होत्या। आता ही परिस्थिती तशी राहिलेली नाही। आतापर्यंत पवार साहेबांच्या नावाने मतं मागितले, दादांच्या नावाने मागितले आणि आता मात्र हे आम्ही सगळेजण विरोधात गेल्यामुळे, आमचे नेते दादा विरोधात गेल्यामुळे त्यांना किती लीड मिळेल हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये 4 जूनला कळेलच। ते असंही म्हणतात की मी केंद्रामध्ये बघणार होते आणि दादा राज्यामध्ये होते म्हणून मी राज्यामध्ये लक्ष दिलं नाही, दादा जे म्हणेल तीच पूर्व दिशा असायची असं म्हणतायत ते, आणि म्हणून इतक्या दिवस जो काही विकास झाला तो दादाच्या माध्यमातून झाला हे त्यांना मान्य आहे, पण ही सगळी संधी जी आहे ती दादांनाच त्यांनी दिलेली होती। दादांना संधी देणं हे सुप्रियाताईंचं खरंच काम आहे का? सुप्रियाताईंचं वय किती, सुप्रियाताईंचा राजकीय अनुभव किती, सुप्रियाताईंचं बाकीच्या गोष्टींमध्ये असलेलं योगदान किती, तर दादांना मी संधी दिली असं सुप्रियाताईंनी म्हणणं हे किती हास्यास्पद आहे। सुप्रियाताईंनी संधी दिली म्हटल्यानंतर सुप्रियाताईचं आता या देशाच्या उद्या त्या म्हणतील की मोदींना पण मी संधी दिली, शरद पवार नशीब आहे की त्यांनी म्हटलं नाही की शरद पवार साहेबांना मी संधी दिली असं। दुसरीकडे असंही एक प्रचार केला जातोय विरोधकांकडून की सुनेत्रा वहिनी समजा खासदार झाल्या आणि त्या उद्या दिल्लीमध्ये गेल्या तर तिथं भाषण करणे असेल किंवा कोणत्याही भाषेमध्ये उत्तरं देणं असेल हे सगळं त्यांना जमणार आहे का? दुसरीकडे संसद रत्न मिळालेल्या खासदार आपल्या समोर आहेत आणि त्यामुळे विचार करावा, मेरिटनुसार मतदान करावं असा एक प्रचार आहे तो आता विरोधकांकडून केला जातोय। सगळ्यात महत्वाची ही संसद रत्न हा जो पुरस्काराचा विषय जर बोलायचं झालं तर मागे एका नेत्याने संसद रत्न पुरस्कार कसे मिळतात आणि त्या नेत्यालाही ते कसा मिळाला होता याचा इतिहासच एका जाहीर सभेमध्ये सांगितलेला आहे। त्यामुळे सुप्रियाताईंना तो कसा मिळालेला आहे याच्याविषयी जास्त भाष्य करण्याची गरज नाही। राहिला विषय आमच्या उमेदवार सुनेत्रा वहिनींच्या संदर्भातला, सुनेत्रा वहिनींना इंग्रजी बोलता येणार नाही, हिंदी बोलता येणार नाही अशा पद्धतीचा अत्यंत चुकीचा समज लोकांमध्ये पसरवण्याचं काम सुप्रियाताईंच्या लोकांकडून केलं जात आहे। ज्या वेळेला सुनेत्रा वहिनी ज्या वेळेला संसदेत पाऊल ठेवतील
तुम्हाला सांगतो पहिलाच आठवडा जर नाही त्यांनी त्यांच्या इंग्रजी आणि हिंदी भाषणांनी गाजवला तर आम्हाला तुम्ही विचारा, आम्ही त्यावेळेला देखील तुमचं उत्तर देऊ. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.